नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असणार आहे रोजच्या देवपूजेचा. मी माझी रोजची देवपूजा कशी करते तर हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याचं कारण असं की सगळ्यांच्या घरी देवपूजा केली जाते, सगळ्यांच्या घरी देवघर असतं. तर देवपूजा करताना कोणत्या चुका आपण नाही केल्या पाहिजे, टाळायला पाहिजे. म्हणजे देवांना आंघोळ घालताना आपण ज्या चुका करतो तर त्या कोणत्या आहेत, त्याची काय काळजी आपण घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला किंवा आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही आणि त्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं, यासाठी आपण योग्य पद्धतीने देवपूजा कशी केली पाहिजे तर हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग. आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं, जी देवपूजा दररोज मनापासून मनोभावे आपण करतो तर त्या देवपूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळावं. ज्या देवी देवतांची दररोज मनोभावे इतकी आपण पूजा करतो त्या देवी देवतांनी प्रसन्न होऊन आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या घरादारावर या देवी देवतांची कृपादृष्टी असावी, त्यांचा वास आपल्या घरामध्ये कायम असावा आणि हे असंच पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरामध्ये असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तर त्यासाठी आपण योग्य पद्धतीनं देवपूजा केली पाहिजे. तर सर्वप्रथम आपण स्वच्छ म्हणजे पूर्ण तयारी करून, म्हणजे आपण महिला जास्त करून देवपूजा करत असतील तर हातामध्ये बांगड्या वगैरे ते सगळं शृंगार करूनच आपल्याला असं मुंड असं देवपूजेला जायचं नाही, स्वच्छ हात धुवायचं. आणि हे बघा, मी जस्ट दाखवते तुम्हाला का माझ्याकडे जे आपण उपासना करतो तर त्याच्यासाठी हे माझ्याकडे आहे, माझ्या मैत्रिणीनं दिलेलं आहे. मला पण खूप आवडलं ते. त्याच्यामध्ये काउंटिंग साठी पण आकडा येतो. तर ते तर मग ही माझी देवपूजा आहे आदल्या दिवशीची. तर माझ्याकडे फुलं नव्हती. जर तुमच्याकडे फुलं आदल्या दिवशीची देवघरामध्ये असतील तर त्याला आपण निर्माल्य पण म्हणतो. तर ते निर्माल्य किंवा अगरबत्तीचं जे पडतं, ते अगरबत्तीची राख असते, फुलं असतात, तर ते सगळं आपल्याला निर्माल्यामध्ये जातं. तर ते सगळं एखाद्या कुंडीमध्येच ठेवायचंय किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आपल्याला. तर मला असं वाटतं का निर्माल्यामध्ये म्हणजे फुलं जर ताजी नसतील तर खूप म्हणजे 2-2 दिवस अशी फुलं ठेवायची नाही. आदल्या दिवशीची फुलं जमलं तर संध्याकाळीच ती फुलं आपण काढून घ्यायची आहेत. नाहीतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी खूप लवकर तुम्ही पूजा करत असाल तर मग सकाळी काढली तरी चालू शकतं. तर हा देवघरामधली पाण्याचा गडू आहे. तर हे पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे. आणि जे हा शंख आहे तर त्याच्यामधलं सुद्धा पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे, देवांवरती शिंपडायचं नाही. आणि शंखामधलं पाणी घरामध्ये शिंपडल्यानं वास्तुदोष निघून जातो. आणि हा मंगल कलश आहे. तर तुमच्याकडे जर देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना केली नसेल तर नक्की करा. तर तो पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल, मंगल कलशाची स्थापना कशी करायची. आणि जे माझ्या देवघरामध्ये काय काय देव आहेत ते मी तुम्हाला दाखवले. तर माझ्याकडे मोर सोनचाफेचं जे बॉटल आहे तर ते तुमच्या देवघरावरती जर मोराचं चिन्ह असेल, स्वस्तिकचं चिन्ह असेल तर ते पण शुभ मानलं जातं. नसेल तर तुम्ही या पद्धतीचे मोर पण घेऊ शकता. आणि ते गजलक्ष्मी आहे ते मी अक्कलकोट वरून घेतल्या होत्या, खूप छान आहे. मला अजून देवघरामध्ये काय काय नवीन ऍड करायचं आहे तर ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर स्वच्छ हात पुसून धुवून घेतल्यानंतर आपण देवपूजेला सुरुवात केली. तर हे जे देवघरामधलं जे आसन आहे देवांचं तर ते पण व्यवस्थित आपण सगळं साफ, कारण रोजची देवपूजा आहे. आपण डीप देवपूजा रोज नाही करत, मी तरी नाही करत, कारण माझ्याकडं तेवढा वेळ खरंच नसतो. त्यामुळे आणि जे देवातलं देवघरातलं जे हे वस्त्र आहे तर तेही मी नाही रोज बदलत. आणि हे आहेत माझे स्वामी महाराज, हसतमुख छान अशी मूर्ती आहे माझी. तर ती पण अक्कलकोट वरूनच घेतलेली आहे मी. आणि ही स्वामींची जी फ्रेम आहे तर ती माझ्या मिस्टरांनी स्वतः बनवून घेतलेली आहे, खूप छान आहे ती पण. आणि हे असं माझं देवघर आहे. अशा माझ्या पायऱ्या आहेत आणि एकदम सुटसुटीत आणि भरपूर अशी जागा आहे. आणि बाजूलाच बघा असं किचन आहे ते, तर तेच मी देवघर म्हणून केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे दुसरं काहीच होत नाही. बेसिंगचा यूज फक्त देवांना आंघोळ घालण्यासाठीच होतो. जागा आहे तिथं सगळं साहित्य व्यवस्थित असं बसतं. आणि हे एक माझ्याकडं देवींचं यंत्र आहे, ते आम्ही फ्रेम करून घेतलेलं होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ असा कपडा घ्यायचा. तो कपडा फक्त आणि फक्त देवघर पुसण्यासाठीच असायला पाहिजे.
तर त्याच्याने छान स्वच्छ करून घ्यायचं मोठं मोठं, कारण आपण जे देवपूजा करतो त्याचं तांदूळ, थोडं हळद कुंकू किंवा रांगोळीचं वगैरे ते असतं, तर ते साफ करायचं. म्हणजे डीप क्लिनिंग जे आहे ते मी आठवड्यातून एकदा करते, रोज नाही करत. तर रोज मी हे जे वस्त्र आहे तर ते पण मी बदललेलं नाहीये, हे पण मला चेंज करायचं आहे. तर मी जस्ट हे फक्त तात्पुरतं वापरलेलं आहे. माझ्याकडे वेल्वेटचं आहे. या पद्धतीचं अजून आहेत पिवळी आणि लाल मध्येच अजून मला त्याच्यात खूप नवीन नवीन काही घ्यायचं आहे. तर जे सध्या आहे तर तेच. तर छान असं देवघर पुसून झाल्यानंतर हे मी स्वामींची जी फोटो फ्रेम आहे तर ते मी छान अशी पुसून घेते. तर हा पण वेगळा, म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी आपण वेगळे रुमाल ठेवायचे देवघरामध्ये. तर तो मी थोडा ओला पण करून घेतला, एक बाजू सुकी, असं छान फोटो फ्रेम पुसून घेते. रोजच्या देवपूजेमध्ये आपण खूप जास्त वेळ नाही लावत, मला पण तेवढा वेळ नसतो. तर कधी कधी माझ्याकडून कोरडी देवपूजा सुद्धा होते बरं का, रोजच एवढं होत नाही. तर पण जेव्हा वेळ असतो तेव्हा तेव्हा मी प्रॉपर असं करतेच. तर मग सगळ्यात अगोदर म्हणजे जे देवांना बाजूला आंघोळीसाठी घेतल्यानंतर देवघरामधलं जे अंतरलेलं वस्त्र आहे तर ते साफ करून घेतलं. जे आसन आहे तर ते देवपूजेच्या अगोदरच सगळ्या तयारी करून ठेवायच्या, म्हणजे मग डायरेक्ट आपण देवांना आंघोळ घातल्यानंतर आपण त्यांना आसन देऊ शकतो. त्या सगळी तयारी अगोदर करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित आपल्याला वेळ पण लागत नाही आणि परत परत फेऱ्या पण घालाव्या लागत नाहीत. आता माझ्या देवघरामध्ये सगळं माझं एकाच ठिकाणी असल्यामुळे मला माझा खूप जास्त वेळ पण वाचतो. तर मी ते सगळं व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर 2 वातींची 1 वात करून आपल्याला दिवा लावायचा आहे, दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण देवपूजेला सुरुवात करताना किंवा कोणत्याही सणाला सुरुवात करताना आपण अगोदर दिवा लावूनच, म्हणजे दिव्याच्या साक्षीने आपण देवपूजा करत असतो. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण दिवा लावून घ्यायचा, त्याच्यानंतरच आपण देवपूजा करायची. तर मी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. तर आपण सणावाराला वगैरे बघा, दिव्याला आपण तांदळाचं आसन देतो, हळदी कुंकू फूल वगैरे वाहून मग सुरुवात करतो. आता रोजच्या देवपूजेमध्ये प्रत्येकालाच इतका वेळ नसतो प्रॉपर सगळं करण्यासाठी. तर माझं पण तसंच होतं बरं का, म्हणजे लक्षात असतं पण या सगळ्या गोष्टी करायला तेवढा वेळ पण नसतो. त्याच्यामुळे रोजच्या देवपूजेमध्ये जर तुम्हाला जमलं तर खरंच तुम्ही तांदळाचं आसन, हळदी कुंकू प्रॉपर तुम्ही करू शकता. माझ्याकडून काही रोज ते खरंच होत नाही, जे आहे ते मी तुम्हाला सांगते. तर मी जेवढं माझ्याकडून होतं तेवढं मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करते, कारण माझं लहान बाळ पण आहे, माझी जॉब आहे, आपण बायका आहोत, आपल्याला घरामध्ये किचनमध्ये भरपूर काम असतं, एका वेळी आपण सगळ्या गोष्टी नाही करू शकत. त्याच्यामुळे घाई होते प्रत्येक गोष्टीची. तर त्यासाठी तर छान असं दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर पाया पडून आपण पुढच्या पूजेला सुरुवात करणार आहोत. तर हे माझ्याकडे अगरबत्ती आहे, तर ते पण म्हटलं तुम्हाला दाखवावं. खूप छान असा सुगंध आहे त्या अगरबत्तीचा, खूप छान आहे असं. आणि माझ्याकडे ना भरपूर अशा देवघरामध्ये गोष्टी आहेत आणि अजून मला घ्यायच्या आहेत नवीन नवीन, म्हणजे एकाच प्रकारच्या 3-3 गोष्टी माझ्याकडे आहेत. आणि हे पण बघा, जर तुम्ही या पद्धतीचं स्टँड जर घेतलं तर जे अगरबत्तीची राख आहे तर ती जास्त पसरणार नाही, देवघरामध्ये जास्त कचरा होणार नाही, ते खराब दिसणार नाही आणि आपल्याला ते साफ जास्त करावं लागत नाही. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी नक्की ऍड करू शकता देवघरामध्ये, जेणेकरून अगरबत्तीचं पण ते राख झाल्यानंतर ते खूप खराब दिसतं, आपल्याला ते साफ करायला पण भरपूर वेळ जातो. तर असं सगळी तयारी करून झाल्यानंतर आता इथे आपण देवांना आंघोळ घालून घेणार आहोत. तर इथे आंघोळ घालताना पण बघायचं, आपण ही काळजी घ्यायची का आंघोळ घालताना एका देवाला जे आपण आंघोळीसाठी पाणी घेतलेलं आहे तर त्या पाण्यात दुसऱ्या देवांना आंघोळ घालायची नाही किंवा त्याचे शिंतोडे दुसऱ्या देवांवरती पडणार नाहीत. तर त्यासाठी आता इथे माझ्याकडं घांगाळ आहेत, तुमच्याकडे असतील तर चांगली गोष्ट आहे, छोटे मोठे किंवा एका तामणामध्ये सुद्धा घेतलं तरी चालेल. आता इथे जी स्वामींची मूर्ती आहे तर मी रोजच जी पावडर आहे ॲक्लिन किंवा जी आपण पितांबरी म्हणतो, तर रोज रोज आपण पितांबरीनं घासून, आपल्याकडे खरंच तेवढा वेळ नसतो म्हणून मी रोज पाण्यानेच आंघोळ घालते. पण जी मूर्ती आहे त्याला जे टिळा लावलेला असतो तर त्याचे डाग राहतात, त्याच्यासाठी मी थोडंसं फक्त ॲक्लिन पावडरने साफ करून घेतलं. बाकीच्या देवांना मी नाही लावली पावडर ॲक्लिनची. कारण बघा तुम्ही,
माझी अजून आंघोळ पण देवांना झाली नव्हती तरी सुद्धा देव एकदम स्वच्छच आहेत. कारण आपण एकदा आंघोळ घातल्यानंतर छान राहतात, असं काही नाही की 8 दिवसात ते लगेच खराब नाही होत किंवा काळे नाही पडत. त्याच्यामुळे रोज पाण्यानेच आंघोळ घालते, रोज काय पावडर लावणं शक्य होत नाही. तर अगोदर सगळी तयारी केल्यामुळे मी स्वामींना त्यांना स्थान दिलं. आणि माझ्याकडे हे असं छान असं कासव पण आहे, माझ्याकडे छोटंवालं नाहीये. तर आता इथे बघा मी स्वामींची आंघोळ झाल्यानंतर आता इथे बाकीच्या देवांना पण आंघोळ घालून घेते. तर एका हातामध्ये मूर्ती पकडायची, एका हातामध्ये तांब्या पकडायचा. तर इथे तुम्ही डाव्या हातामध्ये मूर्ती घेऊन उजव्या हातानं सुद्धा पाणी घालू शकता. आणि या पद्धतीनं ते पाणी दुसऱ्या देवांना वापरायचं नाही, वेगळंच पाणी म्हणजे तांब्यानेच हातातच ती मूर्ती खाली ठेवायची नाही, तामणामध्ये हातातच धरून आपल्याला आंघोळ या पद्धतीनं घालायची आहे. म्हणजे ते उष्ट पाणी दुसऱ्या देवांना लागणार नाही आणि व्यवस्थित सगळ्या देवांना पण आंघोळ होईल. आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला झाडांना घालायचं आहे, फक्त तुळशीला घालू नका, दुसऱ्या झाडांना चालू शकतं. तर हे जे माझ्याकडे आहे बघा, जे आपल्याकडे टाक असतात तर त्याचं जे स्टँड आहे तर ते सोनाराच्या दुकानात कुठेही मिळतं. तर त्याच्यामुळे ते टाक एकदम छान असे बसतात, आपल्याला कुठे पण ते ऍडजस्ट करून टेकून ठेवायची गरज लागत नाही, ते छानपैकी राहतात. तर या पद्धतीनं मी आता सगळ्या देवांना त्यांचं त्यांचं स्थान देऊन घेते. तर माझ्याकडे असं चांदीचा शिक्का पण आहे देवीचा, चांदीच्या मूर्ती आहेत बाप्पांची. तर देवांची मी त्यांना जागा, आणि अन्नपूर्णा मातेचं आहे तर त्यांना आपण सगळ्यांनाच माहिती आहे आपण तांदळामध्ये ठेवतो. तर ते तांदूळ पण पूर्ण कोरे म्हणजे पांढरेच ठेवू नये, म्हणून त्याच्यामध्ये हळदी कुंकू नक्की आपण टाकावं. आणि जी महादेवांची पिंडी आहे तर त्याला खाली पांढऱ्या कपड्यावरती ते ठेवावं, लाल कपड्यावरती महादेवाची पिंडी ठेवू नये. आणि जे पुरुष देवता आहेत ते आपल्या डाव्या हाताला असावे, आणि ज्या देवी आहेत आपली कुलस्वामिनी वगैरे आहे त्यांचे टाक आहेत तर ते आपल्या उजव्या हाताला असावं, या पद्धतीनं. आता त्यानंतर आपण त्यांना माळा वगैरे, कपडे, वस्त्र जे काही आपण त्यांना परिधान करणार आहोत तर ते सगळं छानपैकी. आता हे बघा, हे काही कंपल्सरी नाहीये, पण या पद्धतीनं केल्यानंतर जी प्रसन्नता, पॉझिटिव्हिटी आणि इतकं छान वाटतं बरं का काय बोलू, असं खूप मस्त वाटतं. म्हणून मग ते मला आवडतं म्हणून मी करते. सगळ्यांच्याकडे तेवढं अवेलेबल असतं असं नाही, ज्यांच्याकडे असेल तर नक्कीच आपण माळा तर नक्कीच घालू शकतो. आणि रोजच्या रोज माझ्या देवघरात देवांना या सगळ्या गोष्टी असतातच. मला ते खूप आवडतं पण करायला. तर जेवढं शक्य होईल तेवढं आपण छान सजवायचं. आपण सजल्यानंतर आपण आपल्याला किती छान वाटतो का, हा आज मी खूप छान वाटते, मस्त वाटते, एक आपल्याला पण एक कॉन्फिडन्स येतो. तसंच मग देवांना पण आपण छान सजवायला पाहिजे असं मला वाटतं. तर छान असं माळा वगैरे आणि धूप, दीप, फुलं, रांगोळी आणि हा सगळा शृंगार केल्यानंतर नक्की बघा, तुम्हाला पण वाटेल का तुमचं देवघर तुम्ही पण दिवसभरात खूप वेळा असं देवघरात बघत राहाल, इतकं छान. आणि हे माझ्याकडं चंदन, अष्टगंध जे आहे तर ते पण मी जिथे जाईल तिथं मी घेते. नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, त्याचा खूप छान सुगंध असतो. तर ते मी नवीन नवीन असं घेत असते नेहमी. तर कधीतरी मी माझ्याकडे देवघरामध्ये काय काय वस्तू आहेत ते पण मी तुमच्यासोबत नक्की कधीतरी शेअर करेन. आणि जेव्हा आपण गंध किंवा हळदी कुंकू देवांना लावतो, देवींना लावतो, तर ते त्यांच्या जागेवरती त्यांना ठेवल्यानंतरच लावायचं. मूर्ती हातात घेऊन हळदी कुंकू देवांना लावायचं नाही, देवींना लावायचं नाही. त्यांना त्यांच्या जागेवर ठेवल्यानंतरच आपण त्यांना गंध लावायचा आहे. तर या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित अशी देवपूजा करायची आहे, जेणेकरून त्या देवपूजेचं फळ आपल्याला नक्की मिळेल. आणि हळदी कुंकूसाठी पण देवींना हळदी कुंकू लावताना देवघरामध्ये ते सेपरेट असायला पाहिजे. आणि जे आपण आपल्यासाठी किंवा पाहुणे येतात आपल्याकडे, आपण त्यांना हळदी कुंकू देतो तर त्यांच्यासाठी वेगळं. जसं मी पण 2 वेगळे वेगळे हळदी कुंकू ठेवलेले आहेत, तर त्या पद्धतीनं तुम्हीही करा. देवांना वापरायचं हळदी कुंकू वेगळं असावं. आता इथे जे कलश स्थापना केलेली आहे देवघरामध्ये, तर त्याला स्वस्तिक किंवा 5 बोट्यांच्या रेषा सुद्धा ओढू शकता. आता देवघरामध्ये कलश स्थापना तुम्ही केलेली नसेल तर त्यावरही मी व्हिडिओ नक्की घेऊन येईल की कसा करायचा कलश स्थापना. तर आपण देवीचं स्वरूप म्हणून आपण मंगल कलशाची स्थापना करतो, आणि देवघरामध्ये नक्की तुम्ही मंगल कलश नक्की ठेवा. आणि त्याला तुम्ही छान असं सजवू पण शकता, देवीचा मुकुट पण कायम तुम्ही घालू शकता. आणि त्याच्यामध्ये 1 सुपारी, 1 रुपया, हळदी कुंकू, फूल असं त्या पाण्यामध्ये टाकायचं. ते पाणी रोज चेंज करायचं. तो नारळ पण आपण
ओला कायम राहिला पाहिजे, त्यामुळे त्याच्यावरती रोज तुम्ही पाणी थोडं थोडं टाकू शकता. तर ते करायचं म्हणजे तो नारळ पण सुकणार नाही या पद्धतीनं. आणि छान असं आता देवपूजा म्हटल्यानंतर फुलं तर आलीच. आता आमच्या इकडे एवढी छान अशी फुलं किंवा गजरे मला नाही मिळत, पण जेव्हा जेव्हा अवेलेबल होतं त्यावेळेस मी नक्की आणते. आणि फुलांशिवाय रांगोळीशिवाय तर माझी देवपूजा कधीच कंप्लीट होत नाही. तर ते तर मी आवर्जून करतेच करते. आणि छान असं फुलं वगैरे सगळे देवांना वाहिल्यानंतर छान अशी मी रांगोळी काढून घेते. आता कसं झालंय, माझं देवघर इतकं छान असं, स्वामींचीच इच्छा आहे ती, छान असं केलंय. तर एवढी सुटसुटीत अशी जागा आहे मला देवघरामध्ये रांगोळीसाठी, नैवेद्यासाठी, सगळ्याच गोष्टींसाठी भरपूर अशी जागा आहे मला. आणि बघा, फायनली देवपूजा झाल्यानंतर देवघराचा लुक वा वा काय सुंदर असा दिसतोय. आणि त्याच्यानंतर रांगोळी काढून झाल्यानंतर आरती आपल्याला नक्कीच करायची आहे. आरती नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. जे पण आहे आपल्या जेवणामध्ये असतं तर त्याचा नैवेद्य आपल्याला इथे आपण दाखवू शकतो. आणि छान अशी आपली ही देवपूजा झालेली आहे. तर तुम्हाला हा देवघराचा, देवपूजेचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं देवघर सुद्धा कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली का, देवघरामध्ये मूर्ती तुटलेली, भंग झालेली किंवा फोटो फ्रेम खराब झालेला अजिबात ठेवायचा नाही. ते आपल्याला लगेच चेंज करायचं आहे, याची पण एक काळजी घ्या. कारण भंग झालेल्या, तडा गेलेल्या मूर्त्या, फोटो ठेवू नये. किंवा माशी लागलेली त्याला असं ते ठेवायचं नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा नक्की.